ओम नमः शिवाय. शिवपुराण कथा क्रमांक 11. शिवसती विहार. श्री गणेशाय नमः. भगवानांना पती रूपात प्राप्त केल्यामुळे सती फारच आनंदात होती. कठीण तप केल्यानंतरच तिला त्याचे सानिध्य प्राप्त झाले होते. रुद्रांची अवस्था ही वेगळी नव्हती. त्यांचा विरह संपला होता. सतीशी विवाह झाल्यामुळे ते स्वतःला धन्य समजत होते. तिच्या सौंदर्याने पुरते मोहित झाले होते. त्यानंतर रुद्र सती सह कैलासावर आले. तेथे त्यांनी कामदेवाचे स्मरण केले. त्यांच्याबरोबर वसंतही आला. त्यामुळे वृक्ष व लता फुलून गेल्या. उत्तम सुगंधित मलय वाहू लागला होता. सरोवर तलाव कमळांनी बहरले. आम्रपल्लवांवर बसून भ्रमर गुंजावरव करू लागले. ज्याप्रमाणे सुंदर स्त्री आपल्या प्रियकराबरोबर राहते त्याप्रमाणे रात्र चंद्राबरोबर शोभू लागले. त्यावेळेस शिवजींनी सतीबरोबर कुंजात आणि नदी किनाऱ्यावर पुष्कळ काळ घालवला. तीही आनंदाने बेभान होऊन गेली होती. रुद्र तिला वेगवेगळी माहिती सांगत होते आणि तीही जिज्ञासेने प्रश्न विचारत असत. ते दोघे एकमेकांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असत. परस्परांची काळजी घेत असत. तिच्या दिव्य सहवासात रममाण झालेल्या शिवजींनी आपल्या विशिष्ट अवस्थेचेही भान नव्हते. अशा प्रकारे त्या दोघांनी 25 दिव्य वर्ष एकमेकात संगतीत आनंदाने घालवली. एके दिवशी सतीने रुद्रदेवांना नमस्कार केला व दोन्ही हात जोडून उभी राहिली. सती म्हणाली, नाथ, आता पावसाळा सुरू झाला आहे. आकाशात मेघांची दाटी झाली आहे. पर्जन्यवृष्टी होत आहे. विजांचा कडकडाट दश दिशांना दणाणून टाकत आहे. झुंजावात सुटला आहे. हे सर्व वातावरण मनाला क्षुब्ध करणारे आहे. हा ऋतू विरहित जनांना दुःख देणार आहे. कारण दिवसा सूर्यप्रकाश दिसत नाही व रात्री चंद्रही दिसत नाही. दिवस व रात्र एक सारखेच वाटतात. अशा विषम काळात कावळे, मोर हे सुद्धा आपली घरटी बनवतात. मग तुम्ही घराशिवाय राहण्याची कल्पना कशी करू शकतात? मेघांमुळे मला फार भीती वाटते. म्हणून कुठेतरी घर करण्याचा विचार करा. हिमालयात, कैलासात, महाकाशीत वा जगात कोठेही जेथे तुम्हाला योग्य वाटेल तेथे घर करा. सतीची भाबडी विनंती ऐकून शंकरांना हसू आले. ते तिला म्हणाले, प्रिये, तुझ्या प्रसन्नतेसाठी मी अशा ठिकाणी घर करेन जिथे मेघ येणार नाहीत. पावसाळ्यातही मेघ हिमालयाच्या शिखराच्या खाली फिरत राहतात. कैलास व सुमेर पर्वताच्या शिखराच्या वरही ते जाऊ शकत नाही. या पर्वतांपैकी जेथे तुझी इच्छा असेल तेथे निवास करू. त्यांचे बोलणे ऐकून ती म्हणाली, मला तुमच्याबरोबर हिमालयात राहण्याची इच्छा आहे. तेथेच आपले निवासस्थान करा. त्याचप्रमाणे रुद्रदेव सतीला घेऊन हिमालयावरील कमळांची वने असलेल्या सरोवरांनी युक्त अशा उंच शिखरावर गेले. ते स्थान अतिशय मनोहर होते, शोभायमान होते. तेथे सगळीकडे स्फटिकमय यांसारखी शुभ्र फुले उमललेली होती. चक्रवाक, कांदब, हंस, सारस, क्रौंच पक्षी विहार करत होते. सिद्धांचे आश्रम होते. त्या प्रदेशात विद्याधर व किन्नर यांची निवासस्थाने होती. त्या रमणीय ठिकाणी निवासस्थान करून रुद्रानी सतीसह 10,000 वर्ष वास्तव्य केले. ते हुबळता केव्हा केव्हा अनेक वनात वा उद्यानात जाऊन विहार करत असत. परत हिमालयात येत असत. त्याचप्रमाणे एकमेकांच्या सहवासात राहून त्यांनी प्रेमाने काळ घालवला. सती आणि त्यांनी घेतलेली श्रीरामाची परीक्षा. एके दिवशी शिव आणि सती वृषभावर बसून त्रैलोक्यात हिंडण्यासाठी निघाले. ते प्रथम भूलोकी गेले. जमिनीवरून प्रवास करत सागरापर्यंत गेले. तेथून दंडकारणात प्रवेशले. शिवजी सतीला त्या परिसराची शोभा दाखवून तेथील स्थळांची माहिती देत होते. पुढे जाता जाता त्यांना राम व लक्ष्मण दिसले. रावणाने कपट करून सीतेला पळवून नेले होते म्हणून ते दोघे तिचा शोध घेत होते. दुःखाने त्यांची मुखकमल मलुल दिसत होती. रामाला शोक अनावर झाला होता. सीते सीते असे म्हणून तो तिला हाका मारत होता. माझी सीता कोठे आहे? सांगा सांगा, काहीतरी बोला असे म्हणून वृक्षांना आलिंगन देत होता. त्याला रडू आवरत नव्हते. लक्ष्मण त्यांचे वारंवार सांत्वन करत होते.
रामाला लक्ष्मणासहित पाहून भगवान शंकरांनी प्रसन्नतेने नमस्कार केला आणि त्यांचा जय जयकार करून ते पुढे निघाले. त्यांनी त्यांची भेट घेतली नाही. ही त्यांची लीला पाहून सतीला मोठे नवल वाटले. ती म्हणाली, प्राणनाथ, आपण सर्वांचे ईश्वर आहात. ब्रह्मदेव, विष्णू आदी सर्व देव आणि देवता तुमची सेवा करतात. संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही एकमात्र सर्वश्रेष्ठ आहात. तुमचे महात्म्य अगाध आहे. ज्यांना सर्वांनी नमस्कार करावा, ज्यांचे सर्वांनी ध्यान पूजन करावे, असे तुम्हीच आहात. प्रयत्नपूर्वक जाणण्यायोग्य निर्विकार परमप्रभू तुम्हीच आहात. स्वामी विरहाने व्याकुळ होऊन वनात हिंडणारे हे दोन धनुर्धर कोण आहेत? यांच्यातील ज्येष्ठ पुरुषाची अंगकाती नीलवर्ण आहे. त्याला पाहून तुम्हाला एवढा आनंद का झाला? तुम्ही त्याला नमस्कार का केलात? स्वामी कधीही भक्ताला किंवा सेवकाला वंदन करत नाही. मग तुम्ही असे का केले? तेव्हा लीला विशारद शंकर हसून म्हणाले, सती, मी तुला सर्व काही सांगतो, ऐक. राम व लक्ष्मण सूर्यवंशातील दशरथ राजाचे विद्वान आणि महापराक्रमी पुत्र आहे. यात जो गौरवर्णाचा तो धाकटा बंधू लक्ष्मण आणि तो शेषाचा अवतार आहे. नीलवर्ण राम हा ज्येष्ठ बंधू आहे. तो विष्णूचा पूर्णावतार आहे. साधूंचे रक्षण करण्यासाठी आणि लोकांचे कल्याण करण्यासाठी त्यांनी हे अवतार घेतले आहे. रामाची माहिती सांगून भगवान रुद्र काही काळ गप्पच राहिले. पण त्यांचे बोलणे ऐकून सतीचे समाधान झाले नाही. तिला संशय पाहून ते म्हणाले, देवी, माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही का? मग तू स्वतः जाऊन आपल्या बुद्धीने रामचंद्राची परीक्षा घे. अर्थात ज्या योगे तुझा मोह नाहीसा होईल ते कर. तोपर्यंत मी या वडाच्या सावलीत थांबतो. शंकराची आज्ञा मिळाली होती. आता प्रश्न होता परीक्षा घेण्याचा. सतीने खूप चिंतन केले. शेवटी आपण सतीचे रूप घेऊन जावे. राम हा खरोखरच विष्णूचा अवतार असेल तर तो आपल्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही, असा विचार करून ती सतीच्या रूपाने रामाकडे गेली. श्रीराम शिवनामाचा जप करत होते. तो तिला पाहताच हसला आणि सहजतेने म्हणाला, हे सती, तुला नमस्कार असो. यावेळेस शंकर कोठे आहेत? त्यांना न घेता तू या वनात एकटी कशाकरिता आलीस? आपले स्वतःचे रूप सोडून तू हे रूप का धारण केलेस? कृपया याचे कारण सांग. श्रीरामाचे बोलणे ऐकून तिला फारच आश्चर्य वाटले. पतिवचनांवर अविश्वास दाखवला म्हणून ती मनोमन लज्जित झाली. श्रीराम हा विष्णूच आहे याची तिला खात्री पटली. तिने शिवचरणाचे स्मरण केले व म्हणाली, भगवान शिव मला घेऊन पृथ्वीवर भ्रमण करत होते. तुला पाहताच माझे स्वामी आनंद विभोर झाले. त्यांनी तुला नमस्कार केला, तुझा जय जयकार केला. हे त्याचे वागणे पाहून मला नवल वाटले. त्यांनी मला तुझ्याविषयी जे काही सांगितले त्यावर माझा विश्वास बसला नाही. म्हणून मी त्यांच्याच आज्ञेने तुझी परीक्षा घेण्यासाठी येथे आले. रामचंद्र, तुझे प्रभुत्व मी जाणले आहे. तू साक्षात विष्णू आहेस म्हणूनच माझा संशय दूर करू शकलास. तथापि मला अजूनही काही जाणून घ्यायचे आहे. भगवान शिव देवादिदेव आहे. त्रिलोकातील लोक त्यांना वंदन करतात. असे असताना तू त्यांना कसा वंदनीय झालास? याविषयी अगदी खरं खरं सांग. तिचे बोलणे ऐकून रामाला अत्यानंद झाला. त्याने मनोमन शिवजीचे स्मरण केले. त्यावेळी त्याच्या हृदयातील प्रेम आणि भक्तिभाव उचंबळून आला. त्यांचा महिमा तो वर्णन करू लागला. शिवजींकडून सतीचा मानसिक त्याग. श्रीराम सतीला उद्देशून म्हणाला, हे देवी, प्राचीन काळाची गोष्ट आहे. शंकरांनी विश्वकर्माला आपल्या लोकात बोलावले. त्यांच्याकडून विशाल गोशाळा बनवून घेतली. एक मनोहर महाल व श्रेष्ठ सिंहासन करून घेतले. त्यानंतर त्यांनी सर्व देवांना आमंत्रण देऊन मोठा उत्सव सुरू केला. राज्याभिषेकासाठी लागणारी सर्व सामग्री मागून घेतली व श्रीहरींनी मोठ्या प्रेमाने वैकुंठातून बोलावून घेतले. एका उत्तम मुहूर्तावर त्यांना सिंहासनावर बसवले. सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित केले. त्यांच्या मस्तकी दिव्य मुकुट ठेवला आणि त्यांचे अपार कौतुक केले. त्यांना स्वहस्ते अभिषेक केला आणि जे त्यांनी दुसऱ्याला कधीही दिले नाही ते स्वतःचे ऐश्वर्य त्यांना प्रदान केले.
भक्तवत्सल शिवजींनी श्रीहरी यांची स्तुती मुक्त कंठाने केली आणि म्हणाले, आजपासून हे श्रीहरी मला वंदनीय आहेत. तुम्ही सर्व देवांनीही यांना वंदन करावे. माझ्या आज्ञेने वेदही श्रीहरीच्या यशाचे वर्णन करतील. हे ऐकून सर्व देव आश्चर्याने थक्क झाले व सर्वांनी आदराने श्रीहरीला नमस्कार केला व त्या दिवसापासून श्रीहरी लोकांचे स्वामी झाले. त्यांचे करता भरता हरता झाले. रामाने सर्व वृत्तांत कथन केला व त्या कल्याणमयी सतीला नमस्कार केला आणि तिच्या आज्ञेने वनात निघून गेले. तो विष्णूचा अवतार आहे हे निर्विवाद स्पष्ट झाले. आपण पतीवर अविश्वास दाखवला याची सतीला खंत वाटू लागली. मी स्वामींचे ऐकले नाही, रामचंद्रांची कुचेष्टा केली. आता त्यांना काय उत्तर देऊ, त्यांना कसे सामोरे जाऊ अशा अनेक विचारांनी तिचे मन उदास झाले. तिला पश्चाताप वाटत होता. ती जड पावलांनी माघारी वळाली. वडाखाली भगवान शंकर तिचीच वाट पाहत होते. पत्नीने अविश्वास दाखविल्यास तिचा त्याग करावा या विष्णू वचनाचे त्यांना स्मरण झाले. तसेच ब्रह्मादिकांपुढे स्वतः केलेली प्रतिज्ञाही आठवली. सतीने माझे बोलणे अवहेरून मोठा अपराध केला आहे. आता मी तिच्यावर पूर्वीप्रमाणेच प्रेम करत राहिलो, तिचा त्याग केला नाही तर माझी प्रतिज्ञा भंग होईल. मी धर्मवक्त आहे, धर्मकर्ता आहे, माझ्या धर्माचे रक्षण केले पाहिजे असा विचार करून त्यांची मनोमन तिचा त्याग केला. कैलासाकडे निघाले. त्यावेळेस आकाशवाणी झाली, हे परमेश्वरा, आपण धन्य आहात. आपल्याप्रमाणेच प्रतिज्ञा पालन करणारा अन्य कोणीही नाही. आपण महायोगी आणि महाप्रभू आहात. ही आकाशवाणी सतीने ऐकली. तिने शंकरांना विचारले, नाथ, तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली होती? पण ते काहीच न बोलता मार्गी लागले. यथा अवकाश ते दोघे कैलासावर आले. तेथे रुद्रदेव श्रेष्ठ आसनावर बसून लगेच समाधीमग्न झाले. त्यामुळे सती फारच व्याकुळ झाली. विषादयुक्त होऊन दिवस कंठू लागली. त्या दोघांमधली तेढ कोणालाही कळली नाही. असा बराच काळ लोटल्यावर भगवान रुद्र समाधी अवस्थेतून देहबाणावर आले. सतीने व्यथित हृदयाने त्यांना नमस्कार केला. उदार बुद्धी शिवजींनी तिला आपल्यासमोर आसन दिले. प्रेमाने अनेक मनोहर कथा सांगितल्या. त्यामुळे तिचा शोक दूर झाला. ती पूर्वीप्रमाणे सुखी झाली व तरीही भगवानांनी आपली प्रतिज्ञा सोडली नाही. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.